आले आले, या 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 या. नमस्ते नमस्ते नमस्ते. उशीर केला? हो जरा. किती वाट पाहायची. या ये या बसा. या या आहे तसंच आहे. बसा. या बसा. नमस्कार. खूप छान आहे हो घर तुमचं. काय रे वसंता, तुला आवडलं ना बाबा? हो खरंच खूप छान आहे. अगदी माझ्या स्वप्नातल्या बंगल्यासारखं. मुलगी येते ना? त्याच्या अगोदर मी आपली ओळख करून देतो. हा आमचा डेमू, आपला हा माधवराव. आणि हा बाळ्या, बाळासाहेब कोकणात असतो. आंब्याचा धंदा आहे आमचा. हो का? आता काय तुम्ही आला ठीक आहे. खरं तर आमच्या शेजारचा अरविंद. माधवराव. आणि मी झंप्या. त्याचं काय, मला हे सगळे प्रेमाने झंप्या म्हणतात. नाही तसं माझं नाव मारुतीराव कोकीळ गाणे. आता तुम्ही जर मला प्रेमाने झंप्या म्हणत असाल तर झंप्या राहिलं. मुलीला बोलावते ना? बोलवतो ना. आरती, डॉलीला घेऊन ये. ही मुलगी आहे. हो हो. आणि ही मुलीची आई. नमस्कार. बस ग बस. झंप्या, चहा फराळाचं बघून यायचं. बर. आपल्याला मुलीला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हो. अरे चेचे, त्यात विचारण्यासारखं काय? अहो असं कसं, वधू परीक्षा आहे ना ही. आणि आमचा वसंत कसला काय विचारतोय? अहो मुलखाचा लाजाळू आहे तो. जी काय वधू परीक्षा घ्यायची ना ती मीच घेईन. हा मुली, हा पेपर वाचून दाखव बघू. अहो मी अमेरिकेत जर्नलिझमची डिग्री घेतलीये. हे बघ, हल्लीच्या शिक्षणावर माझा अजिबात विश्वास नाही. हा पेपर वाचून दाखव. वाच वाच वाच. विदर्भात पावसाचा धुमाकूळ. अवतरले आहे डायनोसर युग. बस बस बस, ठीक आहे. आता मला जरा चालून दाखव बघू. अहो मी आता चालत चालतच आले ना. मी काय रांगत आले का वधू आजोबा? परीक्षा आहे ही. हा. दाखव, चालून दाखव. अरे चाल चाल आपलं थोडस इकडून तिकडे. उठा. चला. बस बस बस, ठीक आहे. आई, मलाही मुलीला काही प्रश्न विचारायचे आहेत. हो. इकडे ये. मी तुझ्या कानात काहीतरी सांगते. हा बापरे, आई. अगं बाई, याला काय झालं? चल, मला हे स्थळ नकोय. अरे वसंत. अहो चहा. अहो बाई चहा. आता घबरा. काय पळाला का तू एकदम? हो, मी त्याला सांगितलं की माझ्याकडे एक भरलेलं पिस्तूल आहे. एक जरी प्रश्न विचारलास ना, सगळ्याच्या सगळ्या गोळ्या डोक्यात घालून. अरे बापरे. काय बावळट मुलं असतात आजकालची. तर काय, त्यापेक्षा आपला अरविंदा चांगला. हो अरविंद. हा अरविंदा चांगला आहे. आणि बाय द वे, अरविंद फक्त मला एक मित्र म्हणून आवडतो हे मी तुम्हाला सगळ्यांना 4 वेळा सांगून झाले. संपलंच की ग सगळं. तर मग तुला नवरा हवाय तरी कसला? टॉल, डार्क, हँडसम, एकदम स्मार्ट, डेअरिंग बाज. म्हणजे तुला नवरा हवाय ऑलराऊंडर. राईट. आणि तसा नवरा मिळाला तरच मी लग्न करणार. तर मग तुला स्वयंवरच करावं लागेल. वाव, स्वयंवर. नाईस आयडिया. मी लग्न करायला तयार आहे. अरे वा. पण स्वयंवर पद्धती. डॉली, फर्स्ट लेट मी कंग्रॅच्युलेट यू. कशाबद्दल? कशाबद्दल काय आहे? तुझा स्वयंवराचा निर्णय ऐकला, ऐकून तर मी वेडीच झाले. खरंच तुला आवडली नाही कल्पना? मी उगीच टेन्शन घेत होते. अगं आवडली. डॉली, तुझं स्वयंवर म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. काय बोलतेस तू? येस. पण डॉली, हे सगळ्याच मुलींना जमत नाही. यू आर ग्रेट. अरविंदवर तुझं प्रेम असूनही तू स्वयंवराचा निर्णय घेतलास. केवढा मोठा त्याग करतेस. त्याग कसला? आणि कदाचित अरविंद हे स्वयंवर जिंकू नाही शकला तर तुझं अरविंदवरचं प्रेम? प्रेम बिम काही नाही. अरविंद फक्त माझा एक छान मित्र आहे, एवढंच. पण अरविंद तर म्हणत होता की आता कुणी कशाचा काय अर्थ लावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यु नो. राईट. एनिवेज, तू बघशील डॉली, तुझ्या स्वयंवराचं साऱ्या जगात कौतुक होईल.
बाय द वे वन्स अगेन बेस्ट ऑफ लक. ए थँक्स. हे खूप उशीर झालाय ग. आजोबा वाट बघत असतील. ओके मी निघते. ओके बाय. बाय. स्वयंवर. अरविंद, जर का हे स्वयंवर तू जिंकलास तर मी हारेन, पण जर का तू हे स्वयंवर हरलास तर मात्र मीच जिंकेन. डॉली डॉली तुला तुला एक विचारू. विचार ना. म्हणजे मी म्हणजे म्हणजे मला म्हणजे काय? डॉली डॉली नाही नाही तू बस तू बस. डॉली डॉली तू भारतात होतीस तेव्हा माझं तुझ्यावर प्रेम होतं. तू अमेरिकेला गेलीस तेव्हाही माझं तुझ्यावर प्रेम होतं. आज तू भारतात परत आलीस तर माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे. डॉली डॉली स्पष्ट सांगायचं तर मला तुझ्याशी लग्न करायचंय. हो खरंच तुझ्या घरच्यांची परवानगी आहे, फक्त तुझी परवानगी बाकी आहे. बोल बोल डॉली बोल बोल माझ्याशी लग्न करशील की नाही बोल. बोल ना. नाही, मी लग्न करणार नाही. काय तू लग्नच करणार नाहीयेस? तसं नाही रे, म्हणजे मला साधं सुद्धा लग्न करायचं नाही. हरकत नाही. अगं तू काळजी करू नकोस. तुझे वडील आहेत ना, ते आपलं लग्न अगदी धूमधडाक्यात करून देतील. धूमधडाक्याचा प्रश्न नाहीये इथे. मग? मुळातच लग्न तुझ्याशी करणं शक्य नाहीये मला. म्हणजे डॉली डॉली तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? त्याचं नाव सांग ना. तसं काय नाहीये रे, दुसरं कोणी नाहीये. मग गुड गुड. अगं मग हा अरविंद काय वाईट आहे? आय लव्ह यू डॉली. हे बघ, तुझं माझ्यावर किती जरी प्रेम असलं ना तरी मी डायरेक्ट लग्न नाही करू शकत. काही हरकत नाही नो प्रॉब्लेम. अगं पण आपण इनडायरेक्ट लग्न करूया. बिकॉज आय लव्ह यू डॉली. इट्स लाईक आय लव्ह यू सो मच दॅट आय कांट एक्सप्रेस. थांब, बोलू मी थोडस. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण मी स्वयंवर पद्धतीने लग्न करणार आहे. काय? हे बघ डॉली, आजपर्यंत आम्ही आमचा कुठलाही निर्णय तुझ्यावर लादलेला नाही, पण हा जो तू स्वयंवराचा निर्णय घेतेस तो चुकीचा आहे. तो तुला रद्द करावा लागेल. हा, काल तू जेवली नाहीस, काही खाल्लं नाहीस, या गोष्टींचा आमच्यावर काही परिणाम होईल असं तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. हे बघ डॉली, मी या बाबतीत बाबांशी अगदी पूर्णपणाने सहमत आहे. अगं तुझ्या या स्वयंवर प्रकारामुळे आपली केवढी नाचक्की होईल. बाबा, मी आता 20 वर्षाची झाली असून कायदेशीररित्या सज्ञान आहे. कोणाशी आणि कशा प्रकारे लग्न करावं याचा अधिकार फक्त मला आहे. हे बघ डॉली, हे स्वयंवर वगैरे निव्वळ खुळेपणा आहे. मग द्रौपदीने का केलं स्वयंवर? रुक्मिणीने, सीतेने का केला हा खुळेपणा? पुराणातील पूजनीय स्त्रिया खुळ्या होत्या का? हे बघ डॉली, तू पुराणातली उदाहरणं मला देऊ नकोस. पुराणातली उदाहरणं मला देऊ नकोस. तू माझी मुलगी आहेस आणि त्याच अधिकारात मी तुला सांगतोय, हे स्वयंवर वगैरे तुला काही करता येणार नाही. काय वाटेल ते झालं ना तरी मी स्वयंवर करणार म्हणजे करणारच. डॉली, या झंप्याने काय वाटेल ते आणलंय. ए हाय डॉली, कशी आहेस? तुला आत्ता माझी आठवण आली? मरणाची भूक लागलीये, काही खाता येत नाहीये. का ग? तुझीच ब्राईट आयडिया नाही का? उपोषण कर म्हणजे घरच्यांची परवानगी मिळेल. म्हणजे घरच्यांवर त्याचा काही एक परिणाम नाही झाला? थोडा सुद्धा नाही. उलट बाबा मला चांगले चांगले पदार्थ दाखवून खातात. डोंट वरी डॉली, मी आहे ना. डॉली, एखाद्या औषधाने जर बरं वाटत नसेल ना तर डोस वाढवावा लागतो. डोस वाढवायचा म्हणजे काय करायचं? म्हणजे पुढची स्टेप. तू आता तुझ्या घरच्यांना चक्क आत्महत्येची धमकी दे. नको, तू आत्महत्या करच. हे आत्महत्या करू? नाही नाही, आत्महत्या करू नको, फक्त नाटक कर. त्यासाठी आपल्याला काहीतरी लागेल. हे बेगॉन, दिस इज गुड. ओके चल, हे तू पी. कमन 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 घे.
जुर्र बिर असे कसे तडफडतात. ए मला नाही आता एक मिनिट, एक मिनिट, तडफडून. आपल्याला हे फक्त नाटक करायचंय. तुला हे द्यायचं नाहीये खरोखर. हे तू फक्त हातात ठेव आणि मी सांगते तसं कर. कमा. ए थांब ना, हे उतारला लागेल ना. अरे वा, हुशार आहेस. ओके, चल आवर पटकन. काय पसारा केलाय. चल चल चल. हातात ठेव ना. वा, स्टाईल मध्ये काय झोपतेस? मेल्यासारखी झोप ना. हा ओके सॉरी. ओके, रेडी? हा रेडी. रेडी? आजोबा, काका, काकू पटकन या. डॉलीने विष घेतलंय बघा. आले नाही, येतील झोप. काका, आजोबा, अहो, अरे पटकन या. काय झालं काय काय झालं काय? अहो, डॉलीने विष घेतलंय बघा. डॉली, पोरी काय केलंस तू हे? अगं डॉली एवढा हट्ट कशासाठी? तुझ्या भल्यासाठीच आम्ही स्वयंवराची परवानगी नाकारली होती ना. पोरी तुझ्या जीवापुढे आम्हाला काहीच प्रिय नाही ग. अरे एवढ्या क्षुल्लक कारणासाठी आत्महत्या करण्याची काय गरज होती? आम्ही परमिशन दिली असती तुला. हो ना. नक्की. हा हे बघा, नाटक करत होती. कार्टी. डॉली, आमच्या भावनांची अशी थट्टा करायला तुला काहीच वाटलं नाही? सॉरी बाबा, पण स्वयंवरातून ना मला नक्की चांगला नवरा मिळेल, मला खात्री आहे. आजोबा, आजोबा प्लीज द्या ना परमिशन. आजोबा प्लीज. एक मिनिट. स्वयंवरासाठी हिला परवानगी द्यायची की नाही हे उद्या कोर्ट ठरवेल. म्हणजे कोण? म्हणजे मी गाढवा. कुमारी डॉली माधव परांजपे हाजीर हो. मी लॉर्ड, मला स्वयंवरासाठी परवानगी मिळाली असं समजायचं ना मी. ऑर्डर ऑर्डर. आरोपींनी मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नये. तू चुप्प बैस. मग मी लॉर्ड, आपण लवकर निकाल द्या. ठीक आहे. निर्णय सांगण्यापूर्वी डॉली तुला काही गोष्टी माझ्या ऐकाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे स्वयंवरासारख्या इतिहास जमा झालेल्या गोष्टीसाठी हट्ट धरणं हा केवळ मूर्खपणा आहे. स्वयंवर ही संकल्पना जरी मजेशीर असली, भरजरी असली, तरी तो एक इतिहास आहे आणि इतिहासाचं कधीही भविष्य होऊ शकत नाही. कळलं? म्हणजे स्वयंवरासाठीची परवानगी बोंब. एक मिनिट. मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नये. स्वयंवराच्या परवानगीसाठी जो आत्महत्येचा प्रयत्न केला गेला तो अतिशय खेदजनक आणि संतापजनक आहे. तरी सुद्धा आरोपीचं वय लक्षात घेता, तिच्या भावना लक्षात घेता तिला स्वयंवरासाठी एकाच अटीवर परवानगी देण्यात येईल. ती अट म्हणजे सगळ्या परिणामांची जबाबदारी तिने स्वीकारायला हवी. हो चालेल. ठीक आहे. मग डॉली, तुला स्वयंवरासाठी आम्ही परवानगी देत आहोत. साधा सिंपल नको 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 नको, मला नवरा हवाय ऑलराऊंडर ऑलराऊंडर. त्यासाठी तर करणार आहे मी फॅन्टॅस्टिक स्वयंवर फॅन्टॅस्टिक स्वयंवर. साधा सिंपल नको 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 नको, मला नवरा हवाय ऑलराऊंडर ऑलराऊंडर. त्यासाठी तर करणार आहे मी फॅन्टॅस्टिक स्वयंवर फॅन्टॅस्टिक स्वयंवर. जुनं असलं तरी आहे थ्रिलिंग, सुंदर त्यात एक फिलिंग. स्वयंवर मस्त अपीलिंग, जिंकणं हे तर चॅलेंजिंग. निवाड होईल परफेक्ट, कारण हा डायरेक्ट एन्काउंटर एन्काउंटर एन्काउंटर. त्यासाठी तर करणार आहे मी फॅन्टॅस्टिक स्वयंवर फॅन्टॅस्टिक स्वयंवर. टरररतर
अश्वावर अश्वावर त्यासाठी तर करणार आहे मी फॅन्टॅस्टिक स्वयंवर फॅन्टॅस्टिक स्वयंवर साधा सिंपल नको 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 मला नवरा हवाय ऑलराऊंडर ऑलराऊंडर त्यासाठी तर करणार आहे मी फॅन्टॅस्टिक स्वयंवर हो फॅन्टॅस्टिक स्वयंवर अरे ए तिरप्या, अरे बोट तिरपा झाला ना, नीट लाव. ए नाम्या, नीट धर. ए चल खेळा, मार चल, मार इथं मार. नमस्कार पत्रकार बंधू भगिनीनो, इथे आल्याबद्दल पहिल्या प्रथम मी तुमचं स्वागत करतो. माझी नात डॉली अर्थात माधवरावांची मुलगी हिने स्वयंवराचा घाट घातलेला आहे. त्याबद्दल आज पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. त्या अनुषंगाने कोणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास जरूर विचारा. धन्यवाद. परांजपे साहेब, आपण या शहरातील नामांकित निवृत्त न्यायाधीश आहात, तर या काळात स्वयंवर केल्याने लोक नाव ठेवतील असं नाही वाटत? नाही, काही कारणच नाही. पूर्वीच्या राजकन्या नाही का स्वयंवर रचायच्या. आता माझ्या नातीने स्वयंवर रचलाय याचा तर मला अभिमान वाटतो. मिस्टर माधव परांजपे, आप इस शहर के नामचीन वकील हो. आपके बेटे ने जब स्वयंवर करने का डिसीजन लिया तब आपको कैसा लगा? असं वाटलं की एका उंच डोंगराच्या कड्यावर जावं आणि खोल दरीत आनंदानं असं पाखरासारखं असं उडावं. हिचा स्वयंवराचा निर्णय ऐकून ऊर अभिमानानं भरून आला, आनंदानं भरून आला. आपल्याकडे म्हण आहे ना, काकेत कळसा आणि गावाला वळसा. बस डॉली ताई, मी ही पत्रक वाटू? हो वाट ना. पत्रकार बंधू आणि भगिनींनो, माझ्या स्वयंवरात बाबत लावलेल्या पणांबद्दल सविस्तर माहिती या पत्रकांमध्ये आहे. डॉली मॅडम, एक नाजूक प्रश्न. आपल्याला ह्या स्वयंवराची कल्पना सुचली कशी? खर तर लहानपणापासूनच मला काहीतरी थ्रिलिंग करावंसं वाटायचं. आणि मग जेव्हा माझ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा मामाने स्वयंवराची कल्पना मांडली. समजा या स्वयंवरात कोणीच जिंकला नाही तर त्याचा विचार नंतर करू ना, आता कशाला? ओके मिस डॉली, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद. सांगितलं मी. आता एक विशेष बातमी. कुमारी डॉली परांजपे हिने स्वयंवर पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंवर ही पद्धत जुनी असली तरी तरुण मुलांमध्ये या स्पर्धेसाठी खूपच उत्साह दिसून येत आहे. या स्वयंवरातून तिला हवा असलेला ऑलराऊंडर जोडीदार मिळेल असा विश्वास कुमारी डॉली हिने व्यक्त केला आहे. अगं, मी डॉलीला कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ऐकेल तर शपथ. आई, कधी कधी मला वाटतं या अशा हट्टी मुलीपेक्षा ना एखादी. पण डॉलीवर प्रेम आहे ना तुझं? हो ग, पण म्हणून हे असं. हे बघ, एक तर तिला या स्वयंवर प्रकारापासून परावृत्त कर, आणि जर जमणार नसेल तर तू उतर स्वयंवरात उमेदवार म्हणून. डॉली डॉली डॉली, एक मिनिट प्लीज, माझं ऐकून घे प्लीज. डॉली, हे बघ, अगं तुझ्या स्वयंवर करण्याच्या निर्णयामुळे तुझ्या घरच्यांना किती मनस्ताप होतोय कळतंय का तुला? माझ्या घरच्यांनी तुला वकील म्हणून नेमलाय का? तसं नाही डॉली, पण अगं या काळात स्वयंवर कसं शक्य आहे? ते सगळ्या काळात सगळं शक्य. ओके डॉली, लिसन टू मी. डॉली, मी काय सांगतो ऐकून तर घे माझं प्लीज. हे बघ, तू माझ्या घरच्यांच्या वतीने बोलायची काही गरज नाही. कम ऑन डॉली, मी तुमच्या घरच्यांमधलाच आहे खरंच. आणि मुख्य म्हणजे माझं प्रेम आहे तुझ्यावर. अगं
आपल्या घरचे आपलं लग्न लावून द्यायला तयार आहेत. आणि हे तू काय खोळ काढल्यास मध्येच स्वयंवराचं? हो, आय सी. आता कळलं मला की तू एवढी माझी समजूत का काढतोयस. का? कारण तू मुळात स्वयंवरात भाग घ्यायला घाबरतोय. दुसऱ्या कुठल्याही प्रतिस्पर्धी समोर तू टिकून राहणार नाहीयेस हे तुला माहितीये. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कोणालाही घाबरत नाही. मग ये ना डायरेक्ट स्वयंवराच्या मैदानात. भित्रा कुच्चा. मामा, बाहेर मुलांची लाईन लागली. अहो, नोंदणी सुरू करा. थांब रे झंप्या, अजून अरविंद आलेला नाही. पहिला फॉर्म त्याला भरायचा आहे. पण तो कधी येणार? येईल रे, तो बघ आला. अरे बाजूला, बाजूला, सोडा, अरे सोडा, काय रे, अरे बाजूला, तुला कसली अरे, घाई झाली रे? थांब ना रे. गप, गप. अरे बघ ना. मामा, हा घ्या माझा प्रवेश अर्ज. मंगेशा, माझ्या अरविंदला यश दे रे बाबा. मामा, प्रेमात संघर्ष असतो, पण शेवटी विजय खऱ्या प्रेमाचाच होतो. बघाच तुम्ही, स्वयंवर मीच जिंकणार. मला आशीर्वाद द्या. यशस्वी ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हा माझा फोटो आणि बायोडेटा. दाजी, दाजी, मला लग्न करायचंय. मामा, रॉंग नंबर. ओ, रॉंग नंबर नाही. माझ्या चालण्यावर जाऊ नका. मी लहानपणापासून असाच चालतोय. हे घ्या माझं फिटनेस सर्टिफिकेट, सिव्हिल सर्जनने दिले. करणार ना? हो, तुम्ही पण विचार करा. असले उमेदवार असल्यावर स्वयंवराचं काय होईल रे? ओ मामा, काय काय प्रगती काय? अर्ज सकाळपासून एवढी जमली. आणि हे सुद्धा. अरे बापरे, एवढे? हो. चला, एवढ्या मुलांमधनं एक तरी मुलगा चांगला निघेल अशी अपेक्षा आहे. बघूया. आईच्या जीवावर बाईची उदार. दार बंद करा. 5 वाजले. बंद करा सगळं. आटपा आटपा लवकर. चला चला. एवढे अरे, दुकान का बंद करताय? दुकान नाही, ऑफिस आहे. मी तेच म्हणतोय, ऑफिस का बंद करताय? वेळ झाली. वेळ झाली, अजून 2 मिनिटं बाकी आहे. पण 2 मिनिटं मी बाजूला हो, मला साहेबांची अहो, बोलणं, अहो, 2 अहो, मिनिटं मी राहिली काय फक्त. म्हणतोय? साहेब नमस्कार. ठीक आहे, ठीक आहे. वेळ झालेली आहे. तुमचा परत मी या. काय परत जायला आलो का साहेब? साहेब, तुम्ही मुलीचे भाऊ आहेत का? नमस्कार. नाही म्हणजे कसं माहिती का, आपले नातेसंबंध बिघडता कामा नये. म्हणजे काय, मी चुकून तुम्हाला काहीतरी बोलायचो, तुम्ही चुकून काहीतरी मला बोलणार, माझं नुकसान होईल. नमस्कार साहेब. नाही, ही स्पर्धा सुशिक्षितांसाठी आहे. मी अशिक्षित आहे? मी तुम्हाला अशिक्षित दिसतोय? डबल ग्रॅज्युएट, डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर. 2 ट्रॅक्टर आहेत माझे, 50 एकर जमीन, 20 म्हशी. अहो, काय करता मुलीला सुखात ठेवून तुमच्या? खरं सांगतो. अहो, पण स्पर्धा जिंकाल तर ना. स्पर्धा 100% मी स्वयंवर जिंकणार. दणके पाटील म्हणतात मला. दटिंगण दणके पाटील. काय प्रकार आहे? कोण असावा? नमस्कार सज्जन हो. कुमारी डॉली परांजपे हिच्या स्वयंवरासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेची संपूर्ण माहिती आमचे चिरंजीव श्री ढेबू आपलं माधव परांजपे देतील. आमची कन्या डॉली परांजपे हिच्या स्वयंवराच्या स्पर्धेसाठी एकूण 15 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. उरलेल्यांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत. आता ही स्पर्धा कशी आहे ते नीट समजून घ्या. ही स्पर्धा 3 पातळ्यांवरती घेण्यात येणार आहे. एक म्हणजे शारीरिक, दुसरी धाडसी आणि तिसरी बौद्धिक. त्यापैकी शारीरिक स्पर्धांना सुरुवात होते आणि त्या स्पर्धेची सुरुवात धावण्याच्या शर्यतीनं होते.
अरविंदची बॉक्सिंगची प्रॅक्टिस चाललीये ये हे बघ. अरे मावशी नमस्कार करतो. अरे अरे आईचा आशीर्वाद घे. नको बाई, कालपासून 10 नमस्कार करून झालाय. अगं मावशी कालची राऊंड मी ना कशी बशी अगदी लकीने जिंकलो. हो रे खरंच, पण यापुढे मात्र चांगला जिंकत राहा तू. डोंट वरी मावशी, अगं डॉलीचं स्वयंवर मीच आणि फक्त मीच जिंकणार. येस. अगदी माझ्या मनातलं बोललास स्वाती. खरं तर आपण दोघींनी अरविंदच्या लग्नाच्या किती कल्पना रंगवल्या होत्या, पण या डॉलीमुळे ना. असू दे ग, जे व्हायचं असतं ना ते होतच. आणि मुलांसाठी आपण ठरवून काही उपयोग आहे का? तरी पण मला वाईट वाटतं ग, त्या डॉलीच्या हट्टापायी याला बिचारायला उन्हातानात स्पर्धा खेळाव्या लागतायत. जाऊ दे मावशी, अगं त्यामुळे कदाचित तिला पटेल की तिच्यासाठी सर्वार्थाने मीच सुटेबल आहे. चल स्वाती येते मी. मावशी थांब. नाही नमस्कार करतो. हो चालू दे चालू दे, प्रॅक्टिस चालू दे. हो चल. बरं. त्या डॉलीच्या आवडत्या स्पर्धकाचं नाव काय रे? अरविंदा. त्या न्यायाधीशाचा आणि घरातल्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे. नक्कीच. मला बी तसंच वाटतं. तसं कसं? अरे तुम्ही उद्या बघा त्याची पाठ कशी ना रहेगा पाठ ना रहेगा पाठिंबा. ये पाठिंबा. क्या बात है, क्या डायलॉग है ना भाई. हो मग. पण उस्ताद पाठ कशी फोडणार? ये अशी, ये अशी. मंडळी, आता बॉक्सिंगची स्पर्धा सुरू होत आहे. तत्पूर्वी इथे एक बाउल ठेवलाय, त्यात चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. आमची डॉली 2 चिठ्ठ्या काढील, त्यातून प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत हे आपल्याला कळेल. डॉली 2 काढ. सुमित नाईक आणि काय ग विवेक पंडित. जरा हळू शेक ना प्लीज. फार दुखतंय का रे? अगं दुखतंय म्हणजे काय? पण मी म्हणते मावशीला काय गरज आहे एका मुलीसाठी एवढा मार खायची? जरा हळू. बिचारा अरविंदा एवढा मार खात होता मैदानात, ते डॉलीला कसं काही वाटलं नाही ग? अगं समीरा, डॉलीला कशाला बोलतेस तू? अगं त्या बिचाऱ्याचा काय दोष आहे? वा, एवढी पाठ मोडेपर्यंत मार खाल्लास तरी ती डॉली बिचारीच का? हे बघ बेटा, आता हे सगळं फार मनावर नको घेऊस तू. खूप रात्र झाली आहे ना, तुझ्यासाठी छान कॉफी करून आण. राहू दे ग मावशी कॉफी. अगं कॉफी करायला किती वेळ लागतोय? आत्ता आणते बस. बर. समीरा आय एम सॉरी. मला माहिती मी तुला फार दुखावलंय. समीरा तू मला आवडतेस. सॉरी. समीरा खरंच तू मला खूप आवडतेस, पण एक मैत्रीण म्हणून. अरविंद, बट आय रिअली लव्ह यू. मला माहिती तुझं डॉलीवर खूप प्रेम आहे. तिच्यासाठी तुला बेस्ट लक. अरविंद, जाताना एकच सांगते, जर का तुझ्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने तू ही स्पर्धा हरलास ना, तर लक्षात ठेव
मी तुझी वाट पाहते. सर्जेराव, आता पुस्तकातला मला कंचादी प्रश्न विचारा. पटापट उत्तर देतो का नाही बघा. विचारा. हा हे बेस आहे. हा रेडी. रेडी नाही, येवर रेडा. गंगेचा उगम कुठे झाला? कुठे झाला? आपल्या हिमालयात. हा बरोबर आहे. ऐका नाही. बरं ताजमहल कोणी बांधला बरं? कुणी बांधला? फसवलं का नाही? मला माहिती आहे, शहाजहाननी बांधला. मग जगात एकूण 7 आश्चर्य आहेत. 8 बहुतेक डॉलीच. 1 नायगरा, 2 ताजमहाल, 3 हलता मनोरा, 4 चिनमिन नाही अरविंदा. चीनची भिंत. काय? तुझ्यासाठी काजू बदाम घातलेलं दूध आणलंय, हे पी. याचा बौद्धिक स्पर्धेला खूप उपयोग होतो. आई, मी एवढा इंजिनियर झालो, आयुष्यात इतक्या परीक्षा दिल्यात मी, पण तुला सांगतो एवढं टेन्शन मला आयुष्यात कधीही आलं नव्हतं. काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तू आधी दूध पी बघू. हे बघ, डॉलीवर तुझं प्रेम आहे की नाही? ते तर आहेच. अरे, प्रेमात खूप शक्ती असते. मला खात्री आहे, हे स्वयंवर तूच जिंकणार. येस. चीअर्स टू डॉली. अरे अरे हळू. उत्तर दिली हाय का नाही? आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अय्यो, अजून हाय का प्रश्न? कंचा? तुमच्या शर्टाला बटन किती? बाबा, हा प्रश्न लय गहन आहे. बरं झालं तुम्ही मला आता विचारलं, नाही तर तिथं जाऊन काहीतरी चूक झाली असती. बरोबर आहे का नाही? नाही म्हणजे उद्या मी जाईन तेव्हा जो शर्ट मी घालीन त्या शर्टाची बटन मोजून जातो. अरे, स्वयंवर जिंकायचं म्हणजे जिंकायचं. मी परी रात आहे जागण्याची, खाण्याची, पिण्याची. अरे नाचूया रे, गाऊया रे, देवान आज सारे होऊया रे. तुला पाहून मी काळीज आहे माझे, थक थक करते. तुझ्या नावाचा मी दिनरात रे आता जप करते. वारा बनून तुझ्या आसपास मी घुटमळते. स्वप्नी तुझ्या रोज येऊन रे मी तुला भेटते. बाजीराव माझा तू आणि मी तुझी मस्तानी. मी परी आहे आसमानीची, मी परी आहे आसमानीची. रात आहे झिंगडाची, धुंद होण्याची, मजा करण्याची. घट घट मारूया रे, अरे नशेत चूर होऊया रे.
स्वागतम सुस्वागतम. आता आपल्या बौद्धिक स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि या बौद्धिक स्पर्धेचं नाव आहे ऑपरेशन स्वीट मिशन. 15 सेकंदाच्या आत जो स्पर्धक उत्तर देईल आणि जर त्याचं उत्तर बरोबर असेल तर हे कमळ उमलेल आणि यातून आमची डॉली त्या स्पर्धकाला, जिंकलेल्या स्पर्धकाला फूल देईल. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त फुलं असतील तो स्पर्धक जिंकेल. आणि आता स्पर्धकांना प्रश्न विचारतायत आमचे चिरंजीव माधवराव परांजपे. या जगातले पहिले प्रेमी कोण? आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये 3 उमेदवारांना प्रत्येकी फक्त एक फूल मिळवण्यात यश आलेलं आहे. आता यापुढचे आमचे उमेदवार आहेत कुमार अरविंद पटवर्धन आणि त्यांना प्रश्न विचारत आहेत सौभाग्यवती आरती माधव परांजपे. प्लीज. अरविंद, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, जगातल्या पहिल्या प्रेमाला कारणीभूत ठरलेलं फळ कोणतं? मायरा, हा प्रश्न मला विचारला पाहिजे होता. सोपं आहे, सफरचंद. उत्तर बरोबर आहे. अरे वा, कमळ उघडतंय. थँक्यू. अरविंद पटवर्धन यांना दुसरा प्रश्न असा आहे की हीर रांझा हे प्रेमीयुगुल कुठल्या प्रांतातलं होतं? काहीतरी काळे बेरे दिसतंय. म्या पाठ केलेले समजे प्रश्न याला विचारतायत. सोपं आहे, पंजाब. अरविंद पटवर्धन यांना तिसरा प्रश्न असा आहे की कृष्ण गोपींशी खेळायचा, त्या खेळाचं नाव काय? कृष्ण गोपींशी खेळायचा? अरे मॅच फिक्सिंग झाले, मॅच फिक्सिंग झाले. काहीतरी भानगडे, काहीतरी भानगडे. कुठला खेळ? तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे रासक्रीडा. आपल्यासाठी चौथा प्रश्न असा आहे, भारतीय झाडाशी नातं सांगणारा हिंदी नट कोण? भारतीय झाडाशी नातं? पप्पळ, आवळा. अरे हा कवळा आहे, याला याचं उत्तर काय देता येणार? हो, तुम्ही गप्प बसा. अरे मी जरी गप्प बसलो तरी त्याचं उत्तर तुला देता यायला पाहिजे ना. याहू याहू. अरे याहू याहू काय करताय? स्वतःला काय शम्मी कपूर समजतं काय? शम्मी कपूर. उत्तर बरोबर आहे. मेघाद्वारे प्रेयसीला संदेश पाठवणाऱ्या कवीचं नाव काय? हा, कवी कालिदास. उत्तर बरोबर आहे. अरविंद, आतापर्यंत आपल्याला 6 प्रश्न विचारले. हो. त्यापैकी 2 प्रश्नांची त्यांची उत्तरं चुकलेली आहेत. आपल्यासाठी 10वा आणि महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे गौताच्या प्रेयसीचं हिंदी नाव काय? वेळ संपलेली आहे. उत्तर आहे गौताची प्रेयसी म्हणजे दवबिंदू, आणि दवबिंदूला हिंदीमध्ये म्हणतात शबनम. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये कुमार अरविंद पटवर्धन यांना 5 फुलं मिळालेली आहेत. आणि आता आमचे शेवटचे स्पर्धक आहेत धटिंगणराव दणके पाटील. त्यांना आता प्रश्न विचारतायत आमचे बाळू मामा. बसायचं. तर धटिंगणराव, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, आपल्या शर्टाला बटणं किती? 5. कमळ का उघडत नाही? कमळ का उघडत नाही? काहीतरी बनवा बनवी. बनवा बनवी वगैरे काही नाही. तुमचं उत्तर चुकलंय म्हणून कमळ उघडत नाहीये. अहो कसं काय? माझं उत्तर बरोबर आहे. हवं तर मोजा माझ्या शर्टाची बटणं. तुम्ही बरोबर मोजलेलं नाहीये. उत्तर आहे 6.
कसं काय? कॉलरचं बटन मोजलं? अयो ओ माझी चूक झाली. हे बटन मी कसं काय नाही मोडलं? धटिंगणराव, तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे, आ ढप ढप आ यात फरक काय? हा? अहो हा काय प्रश्न आहे का? असा कुठं प्रश्न असतो काय? तुमचा हरवण्याचा डाव दिसतोय मला. प्रश्न चुकीचा नाहीये, प्रश्न बरोबर आहे. वेळ संपली. खरं उत्तर असं आहे, माणूस जेव्हा वरच्या मजल्यावरून पडतो तेव्हा करतो आ पडतो आणि ढप, आणि खालच्या मजल्यावरून जेव्हा पडतो तेव्हा आवाज येतो ढाप आणि ओरडतो आ. अहो लई गुंतागुंतीचा प्रश्न विचारता तुम्ही मला. आता तिसरा प्रश्न असा आहे, भेंडीच्या भाजीत गुळ घातला तर कोणतं धान्य तयार होतं? मायला समजेच प्रश्न चक्रवण्यासारखे आहे. आता भेंडीच्या भाजीमध्ये गुळ कोणी घालतं का? आणि त्यातून धान्य कसं तयार होणार? सांगा सांगा धटिंगणराव, हा प्रश्न शेतीशी संबंधित आहे. वेळ संपली. उत्तर असं आहे, भेंडीच्या भाजीत गुळ घातला तर ज्वारी हे धान्य तयार होतं, आणि गुळ भेंडी ही ज्वारीची जात आहे. ये बाबू, हे सोपं उत्तर मला कसं आलं नाही? धटिंगणराव दणके पाटील, आपल्याला आतापर्यंत 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या 5 प्रश्नापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं नाही. आता यापुढे कुमार अरविंद पटवर्धन यांची तुम्हाला बरोबरी करायची असल्यास पुढील 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूक अशी द्यावी लागतील. जज साहेब, तुम्ही मला टेन्शन आणू नका, प्रश्न विचारा. धटिंगणराव, तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 6. सांगा, अर्जुनाच्या बायकोचं नाव काय? सुभद्रा. धटिंगणराव, प्रश्न 7वा असा आहे, चंद्राची वाट पाहणारा पक्षी कुठला? चातक पक्षी. ताजमहाल हा कुणाच्या स्मरणार्थ बांधला? मुमताजच्या. जय अंबे, तुझी कृपा, जय अंबे. आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, हीर रांझ्या व्यतिरिक्त पंजाब मधल्या अत्यंत प्रसिद्ध अशा प्रेमी युगलाचं नाव काय? अरे वा वा वा, या प्रश्नासाठी मला उत्तर येत नाही. जय अंबाबाई, तुझी कृपा. अरे चिकन्या, या समध्या लोकांचा तुला पाठीपासून शेवटी मीच तुझ्याबरोबर आलो का नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे सोनी मेहवाल. नाही, उत्तर बरोबर आहे, पण वेळ संपलेली आहे म्हणून तुम्ही हरलेले आहात. मामा बघा, कमळ उघडतंय, मामा बघा. येस 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 धटिंगणराव, घ्या, फूल घ्या. यू आर राईट, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. बौद्धिक स्पर्धेमध्ये तुम्ही दोघेही बरोबरच आहात, तुम्ही आणि कुमार अरविंद पटवर्धन. त्यामुळे ज्या अर्थी कमळ उघडलेलं आहे त्या अर्थी तुम्ही वेळेच्या आत उत्तर दिलेलं आहे. आता तुमच्या दोघांमध्ये उद्या एक वेगळी स्पर्धा घेतली जाईल. आजोबा, काय वाटेल ते झालं तरी मी त्या धटिंगणाशी लग्न करणार नाही. तुला असं करता येणार नाही, कारण अरविंद बरोबर स्वयंवराचा पण त्यांनी सुद्धा जिंकलेला आहे, कळलं? म्हणून काय झालं बाबा, आपल्याला डॉलीच्या भावनांचा विचार नको का करायला? नाही नाही, हे मला कदापि मान्य नाही. हा विचार त्यांनी स्वयंवर करण्यापूर्वी करायला हवा होता. आता आपण दोघांची कायदेशीररित्या बांधले गेलेलो आहोत. मामासाहेब, पोरीच्या आयुष्याचं वाटोळ व्हायची वेळ आली. शिमची कायद्याची बंधनं कसली पाळताय? ते तुला नाही कळायचं. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. चुप रे. प्रसंग काय, तू बोलतोयस काय? नाही, या प्रकरणात आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच हवा.
हॅलो अरविंद, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. कुठे भेटतोस? ओळख कोण? डॉली, मला माहिती होतं तू नक्की येशील माझी या संकटातून सुटका करायला. कशासाठी? तुला जे हवं होतं ते तू मिळवलंस ना. तुला काहीच वाटत नाहीये का? कशाबद्दल? कशाबद्दल? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये वाटतं. हाऊ कॅन यू से दिस? तू असं कसं म्हणू शकतेस डॉली? डॉली अगं, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी तुला वारंवार सांगितलं, पण तुझं आपलं एकच स्मशान स्मशान आणि स्मशान. अरे अरविंद, निदान तू तरी मला समजून घे. का आता पश्चाताप होतोय? हो. अगं कशाला पण? नाही डॉली, अगं नवरा म्हणून आता तुझ्याकडे 2-2 ऑप्शन्स आहेत नाही का? किती छळशील रे. मी छळत नाहीये, तू छळतेस मला. डॉली, आजही तू धोटिंगण माझ्यापेक्षा उजवा असता ना तर आय एम शुअर तू त्यालाच निवडला असतास. कदाचित, पण अरविंद तुला एक सांगू? अगदी खरंच मनापासून मला आत्ता जाणवायला लागलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे. अगं तुझ्याकरता मी काय काय नाही केलं. त्या बॉक्सिंग मध्ये माझा डोळा. पुढे एक शब्द बोलू नकोस अरविंद. आय एम सॉरी. आय एम सॉरी. I love you. डॉली, अगदी नव्याने तुझा स्पर्श कळला मला. डॉली, नव्याने तुझ्या माझ्या स्पर्शांचे अर्थ आता लागले कळू. लागले कळू.
स्पर्शांचे अर्थ आता लागले कळू. नव्याने तुझ्या माझ्या स्पर्शांचे अर्थ आता लागले कळू. लागले कळू. युगे तुझ्या भेटीची ओढ मला स्वप्नात होतीस तू सत्यात आली आता. स्वप्न माझे प्रिये साकार केलेस तू साकार केलेस तू. नव्याने तुझ्या माझ्या स्पर्शांचे अर्थ आता लागले कळू. नव्याने तुझ्या माझ्या स्पर्शांचे अर्थ आता लागले कळू. लागले कळू. हातात हात दे आज जन्माची दे मज साथ. हो करीन तुझ्यावरी सुखांची मी बरसात. सरला अंधार तो उजळल्या काही दिशा उजळल्या काही दिशा. नव्याने तुझ्या माझ्या स्पर्शांचे अर्थ आता लागले कळू. नव्याने तुझ्या माझ्या स्पर्शांचे अर्थ आता लागले कळू. लागले कळू. हे बघा कटिंगणराव, तुमच्या 2 उमेदवारामध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी मी एक योजना आखलेली आहे. उद्या आणखीन एक स्पर्धा घेऊ आपण. बाद झालं राव, बाद झालं. उद्या आणखीन एक स्पर्धा घेऊ. तुम्ही शिकली सवरलेली माणसं गोड बोलून आम्हाला कवा थड लावाल याचा नेम नाही. म्हणे दुसरी स्पर्धा घेऊ. अहो तुमची ही नात हा चिकन्या गावभर गळ्यात गळ्या घालून फिरता त्याचं काय? ए डॉली, डॉली हे काय ऐकतो मी? बाबा माझं अरविंदवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. पण ही स्पर्धा मी सुद्धा जिंकलोय ना. हो हो काय हो? एक मिनिट जरा बसा. एक मिनिट ऐका जरा माझं. हे बघा धटिंगणराव, ही स्पर्धा तुम्ही जिंकले हे मला मान्य आहे. पण अरविंदनी सुद्धा ही स्पर्धा जिंकलेली आहे हे दुर्लक्षित करता येत नाही. धटिंगणराव, आपण यातून काहीतरी चांगला मार्ग काढू. विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, 8 दिवस मी तुमची वाट बघतो. 8 दिवसानंतर जर का तुमचा मला काही निरोप आला नाही तर 9व्या दिवशी वरात घेऊन मी येईन हे तुम्ही विसरू नका. कळलं? अरे पण
अरविंद, आता काय करायचं आपण? डॉली, अशा परिस्थितीत कोणी आपल्या बाजूने उभं राहणार नाही. तुझ्या आजोबांना न्यायप्रिय आहे. तुझ्या आई वडिलांना कितीही वाटलं ना की आपलं लग्न व्हावं, तरी सुद्धा आता. अरविंद, जर तूच असं म्हणायला लागलास तर कसं होणार रे? डॉली, मला असं वाटतं की आपणच आपल्या जाळ्यात अडकतोय. म्हणजे म्हणजे तू हा स्वयंवराचा हट्ट धरला नसतास तर. शी. आय एम सॉरी अरविंद, चुकलं माझं. मी यासाठी 100दा माफी मागायला तयार आहे. डॉली, अगं आता माफी मागून काय उपयोग आहे? तुला काय म्हणायचं? मी दोघांशी लग्न करू का त्या धटिंगणाशी करू? कर ना, जा कर. ओके, फाईन. डॉली डॉली डॉली, आय एम सॉरी. शी. अरविंद, सहन होत नाही रे आता. प्लीज सोडवूयात ना. डॉली, डोंट वरी. यातून काहीतरी मार्ग आपण नक्कीच काढू. जे काय करायचं ते लवकर करावं लागेल. त्या धटिंगाणाने धमकी दिली की 9व्या दिवशी तो वरात घेऊन येणार म्हणून, आणि आज 8वा दिवस आहे. जर खरंच उद्या तो आला तर? अरविंद, जे काय करायचं ते आजच करायचंय. डॉली, आपण पळून जाऊन लग्न केलं तर? हे गुड आयडिया. आज रात्री. ओके, डन. Come on. हॅलो डॉली, हाय. अगं मी इथे गेटवर येऊन पोहोचलोय. तू अजून वरच आहेस? ए अरविंद, मला भीती वाटते रे. अगं घाबरतेस कशाला? तो नालायक धटिंगण गावाला गेलाय. धटिंगणाची नाही, घरच्यांची. डॉली, मला एक सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? त्यात काही शंका आहे का? मग हे बघ, मनात कुठली शंका आणू नकोस. बॅग भर आणि गपचूप खाली आहे. मी वाट बघतोय. बरं, ठीक आहे. अँड मेक इट फास्ट प्लीज. बाय. अरविंद. डॉली, डॉली, आय एम सो हॅपी. चल. डॉली. सॉरी आजोबा. सॉरी आजोबा. पळून चाललीस भ्याडासारखी. परिस्थितीला तोंड द्यायचं असतं, परिस्थितीपासून असं पळायचं नसतं बेटा. हो आजोबा, पण आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता म्हणून तू पळून चालली होतीस. आपलं खानदान, आपली आबरू, आपलं घराणं. आजोबा, तुमचं खानदान, अब्रू, घराणं, ह्यालाच काय ते महत्व? आणि आमचं प्रेम, त्याची किंमत कवडी मोलाची. कवडी मोलाची करताय तुम्ही, मी नाही.
असे फॅडासारखे पळून जाऊन. हे बघ, तू यांच्या गोड बोलण्याला फसू नकोस, नाहीतर तो तटिंगण पदरात पडेल. नाही चल ओके, बघूया आपल्याला कोण अडवतंय. तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही बेटा, कोणी अडवू शकणार नाही. कायद्याने तुम्ही दोघेही सज्ञान आहात, कुणाची छाती होणार नाही तुम्हाला अडवण्याची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कायद्याचा आधार घेऊन धटिंगण जर कोर्टात गेला ना, तर त्याच्या बाजूने साक्ष असेल माझी, आजोबा त्याच्या बाजूने. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. नमस्कार आई साहेब, मी लग्नाला आलोय मुंडावळ्या बांधून. खबरदार आत येशील तर. काय म्हणता? असं करू नका, असं करू नका माझ्याबरोबर आई साहेब. आई साहेब? कोण आई साहेब? चालतो इथून आधी. असं करू नका, मला तुमच्या पदरात घ्या आई साहेब. सांगा ना तुम्ही. मला आई नाही हो, मला बाप नाही हो, तुम्हीच माझे आई बाप. असं म्हणू नका धटिंगण राव, एवढं मनावरती घेऊ नका. तुम्ही काय, आम्ही काय, शेवटी सगळी परमेश्वराचीच लेकरं. बाजूला काय काय कोण आहे? आता तुम्हाला पटवतोय. हो, उथळ पाण्याला खळखळाट फार. ए, तू या घरात येऊ शकत नाहीस. का नाही आई साहेब? का नाही? मी या घरचा जावई आई साहेब. ओ डॉली, हाव आर यू? एकदम फाईन आहे. दार उघडा. काय चाललंय काय? हवालदार, हटवा यांना. चला चला. काशी दूर दूर का जातेस? आता आपलं आयुष्य आपलं एकत्र काढायचं नाही का? तुम्ही जरा दूर दूर. इन्स्पेक्टर साहेब, हाच आहे तो धटिंगण. आमच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होता. अरेस्ट हिम. म्हणजे पकडा त्याला. एक मिनिट. ओ नो, शेवटी पोलिसांना बोलवलंच तुम्ही, पण माझा गुन्हा काय मला कळला पाहिजे. तुम्ही आमच्या डॉलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करताय. आई साहेब असं काय करताय? मी स्वयंवरात पण जिंकलाय. ते पोलीस स्टेशनला गेल्यावरच कळेल. काय डॉली, काय गडबड आहे? काय हो, काय आरडाओरडा काय? या जणू काही यांना काही माहितच नाही. काय झालं? काय झालं काय? ते तुमच्या नातीला विचारा. नाही, हे मी तुम्हाला विचारतोय, काय झालं? हे सगळं तुम्हाला महाग पडणार आहे. मी आता कोर्टातच जातो. जो काही कायदा असतो ना, मी कोर्टातच दाखवतो. तिकडेच भेटू. आता काय? कोर्टासमोर आलेले सर्व पुरावे, साक्षीदार यांचा सांगोपांग विचार करता हे कोर्ट या निर्णयाप्रत आले आहे की न्यायाधीश महाराज, न्यायाधीश महाराज, या केसमध्ये कोणताही निर्णय देण्यापूर्वी माझं म्हणणं ऐकून घ्यावं अशी कोर्टाला माझी नम्र विनंती आहे.
आपण कोण? मिलॉर्ड, मी प्रभाकर फणसे, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. या केसशी आपला काय संबंध आहे? मिलॉर्ड, श्री माधव परांजपे यांनी ह्या केसची चौकशी करण्याची कामगिरी माझ्यावर सोपवली होती. मिस्टर माधव परांजपे, ही गोष्ट खरी आहे? यस मिलॉर्ड, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह प्रभाकर फणसे यांना धटिंगण दणके पाटील यांच्या वैयक्तिक चौकशीसाठी त्यांच्या गावाला पाठवलं होतं आणि त्या चौकशीवरनं आता जो अहवाल प्रभाकर फणसे यांनी तयार केलेला आहे तो कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी देण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे मिलॉर्ड. परमिशन ग्रँटेड. मिलॉर्ड, श्री माधव परांजपे यांनी या केसच्या चौकशीचं काम माझ्यावर सोपवल्यानंतर मी श्री धटिंगण पाटील यांच्या गावी गेलो. तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की श्री धटिंगण पाटील यांचं लग्न झालं असून त्यांनी जबरदस्तीने दमदाटी करून त्यांच्या पत्नीला माहेर राहण्यास भाग पाडले. फार कष्टाने त्यांच्या पत्नीचा माहेरचा पत्ता मी मिळवलाय आणि त्यांची पत्नी हौसाबाई यांना कोर्टासमोर मी हजर करतोय. आणि मिलॉर्ड, या केसचा लेखी अहवाल मी तयार केला आहे. हा या केसचा लेखी अहवाल. हंसाबाई, आपणच यांच्या पत्नी आहात? होय साहेब. स्वयंवरात भाग घेण्याबाबत तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला काही कल्पना दिली होती? नाही साहेब. तुमचा धटिंगण पाटलाशी घटस्फोट झालाय का? नाही साहेब, घटस्फोट वगैरे काय झालेला नाही. मीच त्यांची बायको आहे. मिलॉर्ड, याचाच अर्थ असा की आरोपी धटिंगण दणके पाटील यांनी या स्वयंवरातील नियम क्रमांक 3B म्हणजे उमेदवार अविवाहित असला पाहिजे या नियमाचा भंग केलेला आहे. तेव्हा आता कोर्टानं योग्य काय तो निर्णय घ्यावा. मिस्टर धटिंगण पाटील, ह्या बाई तुमच्या पत्नी आहेत हे तुम्हाला मान्य आहे? हो साहेब. आपण विवाहित आहात. ही गोष्ट आपण स्वयंवरात भाग घेताना सर्व संबंधितांपासून लपवून ठेवलेली आहे. त्यामुळे आपण स्वयंवरांच्या अटींचा भंग केलेला आहे. शिवाय आपण आपली पत्नी आणि परांजपे कुटुंबियांची फसगत केलेली असल्यामुळे आपल्याला हे कोर्ट 5,000 रुपये दंड आणि 2 महिन्यांची साधी शिक्षा फरमावित आहे. एक मिनिट. हौसाबाई, तू सुद्धा यांना साथ दिलीस? नशीब आमचं. जास्त दिवस नाही, 2 महिन्यांनी परत येतो मग बघूच. या प्रकरणी कोर्ट असा निर्णय देत आहे की ह्या स्वयंवरातील दुसरे उमेदवार श्री अरविंद पटवर्धन यांनी सर्वार्थाने हे स्वयंवर जिंकले असून त्यांना कुमारी डॉली माधव परांजपे यांच्याशी कायदेशीर विवाह करण्याची परवानगी हे कोर्ट देत आहे. डॉली, जिंकलो आपण. द कोर्ट इज ॲडजर्न. अरविंद, एनीवेज, समीरा, कॉंग्रॅट्स. थँक्स समीरा. टेक केअर. बाय. ऑल द बेस्ट अरविंद. चला, स्वयंवर यशस्वी झाले. चला, डॉलीच्या डोक्यात नको ते खूळ शिरण्याआधी अक्षता टाकूया. चला. काय ढेबू, खुश ना? मुलगी चांगल्या घरी चालले हो. खुश खुश, एकदम खुश, अगदी आनंदात. मुलगी चांगल्या घरामध्ये. काय बाबा, शेवटी कन्यादान परक्याचे. अरे वा वा वा, योग्य ठिकाणी योग्य म्हण वापरलीस.